जालन्याचे शिवसेनेचे नेते आणि आमदार अर्जुन खोतकर यांच्यासह त्यांचा मुलगा अभिमन्यू खोतकर यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे। इंस्टाग्रामच्या 4 वेगवेगळ्या अकाउंट्सवरून ही धमकी देण्यात आली असून पुत्र अभिमन्यू खोतकर यांनी तालुका पोलिसात तक्रार दाखल केली आहे। पोलीस आता तपास करतायत। जालन्याचे शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर आणि त्यांचा मुलगा अभिमन्यू खोतकर यांना इंस्टाग्रामच्या 4 वेगवेगळ्या अकाउंटवरून जीवे मारण्याची धमकी आलेली आहे। अभिमन्यू खोतकर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे। आता पोलीस तपास करतायत। पाकिस्तानी लष्करासोबतच पाकिस्तानी दहशतवाद्यांमध्ये सुद्धा भारताच्या कारवाईची दहशत बसल्याचं पाहायला मिळत आहे। जैशी प्रशिक्षण शिबिरं आणि मुख्यालय ही रिकामी करण्यात आली आहेत। कमांडरना सुद्धा सुरक्षित ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे। खैबर पख्तूनख्वा आणि पीओके मधील प्रशिक्षण शिबिरं ही रिकामी केली जात आहेत। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा भारताने पहिला बदला घेतल्याची माहिती मिळते। दहशतवादी आसिफ शेख आणि आदिल शेख या दोघांची घरं उद्ध्वस्त करण्यात आलेली आहेत। आयईडी स्फोटाने आदिलचं घर पाडण्यात आलंय। जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेवरती पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत भारतीय जवानांवरती शस्त्रांद्वारे गोळीबार केलाय। भारतीय लष्कराने या गोळीबाराला कठोर प्रत्युत्तर दिलं असून सध्या दोन्ही बाजूने चकमक सुरू आहे। पहलगाममध्ये पर्यटकांवरती झालेल्या हल्ल्याचे तीव्र पडसाद देशभरात पाहायला मिळत आहेत। पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवा अशी मागणी मुळशीतील नागरिकांनी केली आहे। मृतांना श्रद्धांजली अर्पण करून कॅन्डल मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं। पहलगाममधील अतिरेक्यांनी पर्यटकांवरती केलेल्या हल्ल्याचे पडसाद मनमाडसह नांदगाव शहरामध्ये सुद्धा उमटलेले आहेत। नांदगावमध्ये शिवसेनेच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला आणि यावेळेला पाकिस्तान विरोधात घोषणाही करण्यात आली। पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ धरणगावमध्ये सर्व पक्षीय नेत्यांनी आणि सकल हिंदू बांधवांनी बंदची हाक दिली। सकाळपासूनच सर्व दुकानं बंद ठेवून कडकडीत बंद पुकारण्यात आला। पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने जामनेर बंदची हाक देण्यात आली आहे। जामनेर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे। पहलगाममधील अतिरेकी हल्ल्याचा निषेध म्हणून येवल्यामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलाय। त्यामुळे बाजारपेठ आणि मुख्य रस्त्यावरती शुकशुकाट पसरला आहे। अक्कलकोटमध्ये ठाकरे गटाच्या वतीने पहलगाममधील हल्ल्याचा निषेध करण्यात आलाय। पाकिस्तानच्या पंतप्रधानांची आणि पाकिस्तानच्या झेंड्याची तिरडी काढत दहन करण्यात आलंय। अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डीमध्ये पहलगाममधील हल्ल्याचा निषेध करण्यात आलाय। पाकिस्तान मुर्दाबादच्या जोरदार घोषणा सुद्धा देण्यात आल्या। यावेळेला भाजप, राष्ट्रवादी, आरपीआय आणि हिंदुत्ववादी संघटना एकत्र आल्या। पहलगाममधील अतिरेकी हल्ल्याचा लोणावळा शहरामध्ये सर्व पक्षांकडून जाहीर निषेध करण्यात आला। अतिरेक्यांचा खात्मा करा, पाकला धडा शिकवा अशी मागणी सुद्धा केली। पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ आज नांदेड बंदची हाक देण्यात आली। सर्वपक्षीय नेत्यांकडून नांदेड बंद पुकारण्यात आलेला आहे। या बंदला नांदेडमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे। देहरोड कॅन्टोन्मेंट बोर्डच्या आर्मी छावणीत जम्मू काश्मीर खोऱ्यातील पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी जाहीर निषेध केला। यावेळेला रॅली काढत पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या। दहशतवाद्यांच्या नांग्यात ठेचा, बदला घ्या अशी मागणी करण्यात आली। दहशतवादी हल्ल्याचा सडेतोड बदला घेतला पाहिजे। दहशतवाद्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलंय। आपली भारतीय सेना दहशतवाद्यांना सोडणार नाही याचा मला विश्वास आहे असंही अजित पवार म्हणाले। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती झालेल्या सर्वपक्षीय बैठकीला ठाकरे गटाने दांडी मारली। यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उभाटावरती निशाणा साधलाय। हेच काय ते राष्ट्रप्रेम? बाळासाहेबांचं नकली आवाज काढणाऱ्या लोकांकडून काय अपेक्षा ठेवणार असा सवाल त्यांनी केलाय। पहलगाममधील पर्यटकांवरती झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट आहे। देशवासियांना दहशतवाद्यांचा समूळ विनाश हवाय अशी संपूर्ण देशाची मागणी आहे। या घटनेनंतर मोहन भागवत यांनीही संताप व्यक्त केलाय। अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा, लढाई धर्म आणि अधर्माची आहे असं वक्तव्य भागवतांनी केलंय। शिंदे सेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झालाय। त्यावरती शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे यांनी सडेतोड उत्तर दिलंय। लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा देण्यात आली, तुम्ही घरून पैसे भरले नाहीत असं प्रत्युत्तर खडसेंनी दिलंय। पहलगाममधील हल्ल्यातून वाचलेल्या
पावसकर कुटुंबियांची पालकमंत्री नितेश राणे यांनी भेट घेतली. पावसकर कुटुंबियांकडून नितेश राणेंनी घडलेल्या घटनांची माहिती घेतली. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याने पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. छत्रपती संभाजीनगरातील काही पर्यटक हल्ल्यादरम्यान पहलगाममध्येच होते. मात्र लहान मुलांना भूक लागल्यामुळे जेवण करण्यासाठी थांबले असतानाच गोळ्यांचा आवाज कानावरती पडला. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत मगरे कुटुंब तिकडेच थांबलं, त्यामुळे त्यांचा जीव वाचला. कामाच्या दर्जात अजिबात तडजोड नको, नुसतं पाट्या टाकायचं काम करू नका असा थेट इशारा अजित पवारांनी अधिकाऱ्यांना दिला. तर कामाच्या दर्जाची पाहणी करण्यासाठी लवकरच एजन्सी नेमणार अशी माहिती सुद्धा अजित पवारांनी दिली. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी डीपीडीसीची बैठक बोलवली होती. यावेळेला पुण्यासह पिंपरी चिंचवड पालिका आणि पुणे ग्रामीणचे अधिकारी उपस्थित होते. मात्र बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी बैठकीला दांडी मारली. अजित पवारांनी आजही आमची परीक्षा घेतली. सकाळी 8 वाजता कार्यक्रमास आले. दादा नेहमीच परीक्षा घेतात आणि मग आमची अडचण होते असं मिश्किल वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. नीलम गोरेंनी फडणवीसांसह शिंदे आणि अजित पवारांच्या कामाचं कौतुक केलंय. अजितदादा सकाळी लवकर उठून कार्यक्रमाला लागतात. एकनाथ शिंदे रात्री उशिरापर्यंत काम करतात आणि मुख्यमंत्री दिवसभर काम करतात. त्यामुळे आमच्यासारख्यांची अडचण होते. आम्ही कधी काम करायचं असा सवाल गोरेंनी केलाय. मंत्री जयकुमार गोरेंनी खेडचे उभाटाचे आमदार बाबाजी काळे यांना पक्षाबद्दलचा सल्ला दिलेला आहे. लोक कधी बाभळीच्या झाडाखाली उभं राहत नाहीत, लोक आंब्याच्या झाडाखाली सावली बघतात असं म्हणत गोरेंनी उभाटाला बाभळीच्या झाडाची उपमा दिली. पालघरमध्ये जलजीवन मिशन योजनेच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याची कबुली खुद्द पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिली. निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना काम सुधारण्याची संधी दिली असून ज्यांनी दुरुस्ती करावी अन्यथा कारवाई केली जाईल असे निर्देश गणेश नाईक यांनी दिले. पवार कुटुंब एकच आहे, मतभेद असू शकतात मात्र निर्णय एकत्र येऊन घ्यावेत असं सूचक विधान रोहित पवारांनी केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील संभाव्य एकत्र येण्याच्या चर्चांना जोर धरलाय. छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी 350 पेक्षा जास्त अर्ज आलेत. त्यातून 21 लोक निवडायचे तर सगळ्यांना समाधानी करता येत नाही. उमेदवारी नाही मिळाली तर काम करा, रुसवे फुगवे नाराजी दाखवू नका असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलंय. सिद्धिविनायक बिडवलकर खून प्रकरणी बिडवलकर कुटुंबियांनी शरद पवारांची भेट घेतली. बिडवलकर खून प्रकरणात आरोपींना शिक्षा होण्यासाठी या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती शरद पवारांना केली. निशांत सिद्दीकी यांना दाऊद टोळीच्या नावाने धमकीचा मेल आला होता. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे शाखेकडे हे प्रकरण वर्ग केले. धमकीचा मेल अमेरिकाजवळील सर्व्हरवरून पाठवण्यात आल्याचं तपासात निष्पन्न झालंय. शरद पवार सिंधुदुर्ग दौऱ्यावरती आहेत. आंबोलीतील ऊस संशोधन केंद्राला त्यांनी भेट दिली. यावेळेला कामकाजाची पाहणी देखील शरद पवारांनी केली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी छावा क्रांतीवीर सेना आक्रमक झाली. शिर्डीच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावरती बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. यावेळेला अजित पवार आणि माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी जोरदार करत घोषणाबाजी करण्यात आली. शिर्डीत अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, सभापती राम शिंदे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. मागील 3 दिवसांपासून देशातील सगळ्यात मोठं ऑपरेशन गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या 3 राज्यांच्या सीमांवरती सुरू आहे. त्यामुळे हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. 3 राज्यांच्या सीमेवरील करेगट्टाच्या पहाडीवरती 1000 माओवाद्यांना घेरण्यासाठी 20,000 जवानांनी चारी बाजूंनी वेढा घातलाय. जुन्या वादातून नागपुरात तरुणाची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतलं असून अधिकचा तपास सुरू आहे. अमरावतीत भाजप आणि हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात. पहलगाम इकडे झालेल्या आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज अमरावती शहर बंद ठेवण्यात आले.